डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शाहू महाराजांचा, नीट परीक्षा पुन्हा नव्याने झालेच पाहिजे। विद्यार्थ्यांच्या जीवनासोबत खेळणारं सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। शेतकऱ्याच्या जीवनासोबत खेळणारं सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। दलित वस्त्या पाडणारं सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। दलित वस्त्या पाडणारं सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। महामंडळाचा फंड थांबवणारं सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अरे सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है, पुलिस आगे बढ़ती है। भाई शैलेंद्र मित्तल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भाई शैलेंद्र मित्तल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय क्रांति लड़ाता, भारतीय क्रांति लड़ाता, भारतीय क्रांति लड़ाता। भाई शैलेंद्र मित्तल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भाई शैलेंद्र मित्तल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भाई शैलेंद्र मित्तल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देशामध्ये ज्या नीट परीक्षा झाल्या त्या नीट परीक्षामध्ये भरपूर प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। त्याच्यामध्ये सर्व देशातील देश महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे मनोबल असे खचून गेले आहे आणि मुलांच्या म्हणजे असे वातावरण पसरले की ते संभ्रमात आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये। तर महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने ज्या पेपर फुटण्याचा प्रकार झालेला आहे त्या महाराष्ट्रामध्ये काही विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणात मार्क मिळाले, काही प्रमाणात कमी मार्क मिळाले। त्या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी आणि चौकशी करून त्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी आम्ही भारतीय क्रांतीच्या वतीने मागणी केली आहे। आणि पुन्हा नव्याने नीट परीक्षा पुन्हा नव्याने घेण्यात यावी याच्यावर एक केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने एक समिती बसवावी आणि समितीत खाजगी एजन्सीला बंद करून म्हणजे ते संपूर्ण एजन्सी बंद करून नीट परीक्षा पुन्हा सरकारने घेण्यात यावी। त्यानंतर जे अल्पभूधारक शेतकरी महाराष्ट्रामध्ये अशा शेतकऱ्याच्या भरपूर प्रमाणात आत्महत्या झालेल्या आहे। जे 2 एकर 5 एकरचे शेतकरी अल्पभूधारक त्या शेतकऱ्याच्या सरसकट कर्ज माफ झालं पाहिजे। कारण की 500,000 कोटीच्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करून काही फायदा नाही, कारण की अदानी अंबानी सारख्या या देशामध्ये त्यांचं कर्ज माफ केलं जाते परंतु 2 एकराच्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं जात नाही, ही मोठी शोकांतिका आहे। दुसरं महात्मा फुले विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रविदास विकास महामंडळ या सर्व महामंडळाला प्रत्येक महामंडळाला 10,000 कोटीचं बजेट देण्यात यावे। कारण 70,000 कोटीचा घोटाळा अजितदादा करतो, समाज कल्याणचा संपूर्ण पैसा सिंचनाकडे वळाला जातो परंतु महामंडळाला विकास महामंडळाला कोणत्याच प्रकारचा निधी दिला जात नाही। तर या येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आमचं महात्मा फुले असेल, अण्णाभाऊ साठे, संत रविदास असं म्हणजे संपूर्ण महामंडळ, अण्णासाहेब पाटील असेल, संपूर्ण महामंडळाला 10,000 कोटीचं बजेट देण्यात यावे अशी भारतीय क्रांतीच्या वतीने मागणी आहे। दुसरं महत्वाचं, मुंबई येथील जी पवई दलित वस्ती बौद्ध वस्ती जी पाडण्यात आली, जे हिरानंदिनी बिल्डरला सुपारी देण्यात आली, त्या वस्तीला आज पाण्या पावसामध्ये संपूर्ण तो समाज रस्त्यावर बसला आहे। त्यांची म्हणजे आता सध्या बघितलं तर त्यांची परिस्थिती खूप बिकट आहे। तर सरकारने त्यांचं पुनर्वसन करून त्यांना घरकुल बांधून देण्यात यावे, प्रत्येकी कुटुंबाला 10 लाख रुपये देण्यात यावे अशी आमची भारतीय क्रांती दलची मागणी आहे। आणि याच्यावर जर सरकारने निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही मंत्रालयावर सुद्धा आंदोलन करणार आहोत अशी भारतीय क्रांती त्यांना डायरेक्ट इशारा आहे। माझं नाव भाई शैलेंद्र मिसाळ, भारतीय क्रांती दल राष्ट्रीय अध्यक्ष।